नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम कुरकुरीत, तोंडाला पाणी सुटेल अशी वांग्याची कापं. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक वांग घेतलेलं आहे. पाण्याने स्वच्छ धुवून कापडाने पुसून घेतलेला आहे. आता देठाकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि मध्यम जाडीची आपल्याला गोलाकार कापं करून घ्यायची आहेत. साधारण 1 सेंटीमीटर इतकी आपल्याला ही कापं करून घ्यायची आहेत. इथे मी सर्व काप करून घेतलेले आहेत. आता हे वांग्याचे काप काळे पडू नयेत म्हणून इथे मी बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व वांग्याचे काप टाकायचे आहेत. आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्याकरता 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ. इथे तुम्हाला धणे जिरे पूड घालायची असेल तरी देखील घालू शकता. आता हे वांग्याचे काप कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे. सोबतच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता आपला मसाला बनवून तयार आहे. आता मी वांग्याची कापं पाण्यातून काढून घेतलेली आहेत आणि त्यातील पाणी निथळून घेतलेलं आहे. आता ही कापं आपल्याला एका कापडाने पुसून घ्यायची आहेत. आता सर्व वांग्याच्या कापांना आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे. मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे. जास्तीचा मसाला असेल तो झटकून घ्यायचा आहे. आता इथे एक महत्त्वाची टीप आहे, ती म्हणजे रवा जितका चांगला ह्या वांग्याच्या कापांना चिकटेल तेवढी ही कापे कुरकुरीत तयार होतात. अशा प्रकारे हा मसाला सर्व कापांना लावून घ्यायचा आहे. इथे मी सर्व वांग्याच्या कापांना हा मसाला लावून घेतलेला आहे. आता आपण हे वांग्याची कापं फ्राय करायला घेणार आहोत. त्याकरता मी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल मध्यम गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला वांग्याची कापं एक एक करून सोडायची आहेत. इथे मी सुरुवातीला 1 पळी इतकंच तेल घेतलेलं आहे. आता वांग्याची कापं आपल्याला मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी छान अशी खरपूस तळून घ्यायची आहेत. सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही तळून घेणार आहोत. आता कडेने थोडं थोडं तेल सोडायचं आहे. इथे गॅसची आच मध्यम ठेवलेली आहे. जर का गॅसची आच मोठी ठेवली तर वांग्याची कापं जळू शकतात. त्यामुळे मध्यम आचेवर हळूहळू उलटसुलट करून सोनेरी रंग येईपर्यंत छान अशी ही वांग्याची कापं खरपूस तळून घ्यायची आहेत. इथे झाकण ठेवायची काहीच आवश्यकता नाही, कारण हे वांगं कोवळं होतं, त्यामध्ये बिया अजिबातच नव्हत्या. त्यामुळे हे वांगं फ्राय करायला जास्त काही वेळ लागत नाही. आपली कुरकुरीत वांग्याची कापं बनवून तयार आहेत. ही कापं गरमागरम भाकरी, चपाती, वरण भातासोबत सुद्धा खूप छान लागतात. जर का केळीच्या पानावर सर्व्ह केली तर चव अजूनच वाढली जाते. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.